मराठी अक्षर भारती इयत्ता 10वी पाठ क्रमांक 6 चुडीवाला. लेखिका जयश्री रुईकर. सर्वात प्रथम आपण लेखिका जयश्री रुईकर यांचा परिचय पाहूया. ह्या एक प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांचा जन्म 1939 सालचा आहे आणि लेखिकेचे साहित्यलेखन म्हणजेच मृगजळ आणि अंतर्मन हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर जय पराजय, वेदनेला फूल आले या त्यांच्या बाल कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. तसेच स्वप्नातील विहीर ही त्यांची बाल कादंबरी प्रसिद्ध आहे. प्रस्तुत पाठामध्ये जयश्री रुईकर लिखित पाठात म्हणजे चुडीवाला या पाठामध्ये अमरावती येथे कुष्ठरोग्यांची वसाहत निर्माण करणारे डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांच्या तपोवनातील कुष्ठरोगी महिला, मुली व तिथे दर संक्रांत व ज्येष्ठ पौर्णिमेला येऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलवणारा चुडीवाला यांच्यातील ऋणानुबंधाचे वर्णन केलेले आहे. चुडीवाला अब्दुल याची संवेदनशील वृत्ती, दाजीसाहेब व अब्दुल यांच्यातील समाज ऋणाची व माणुसकीची भावना यांचे दर्शन प्रस्तुत पाठामध्ये आपल्याला दिसून येते. चला तर मग पाहूया आपण पाठ चुडीवाला. अब्बाजान, आज मत जाओ तपोवन को. क्यों बेटे? जाने दे अनवर. काही बोलून फायदा आहे का? आजचा दिवस म्हणजे तर त्यांच्यासाठी पर्वणीच. आता या ठिकाणी अब्दुलच्या घरामध्ये संवाद सुरू आहे. अब्दुल हा तपोवनसाठी निघालेला आहे. तपोवन ही अमरावती येथील कुष्ठरोग्यांची वसाहत आहे आणि ती दाजीसाहेब यांनी खूप मेहनतीने उभा केलेले एक आश्रम आहे, संस्था आहे. आणि ह्या संस्थेमध्ये अब्दुल हा बांगड्या भरण्यासाठी, त्या संस्थेतील मुलींना, स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी निघत आहे. त्यावेळेस त्याचा मुलगा हा अब्बाजानला तपोवनला जाऊ नका आज असं म्हणत आहे. त्यावरती अब्दुलची पत्नी शन्नू ही म्हणते जाने दे अनवर. त्यांना काहीही बोलून फायदा नाही, कारण ते आपलं ऐकणारे नाही आहेत. आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी काय आहे? पर्वणीचा दिवस आहे. म्हणजे आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप सौख्याचा दिवस आहे. त्याचबरोबर एवढं काय आहे त्या तपोवनात कोण जाणे. अब्दुलची बायको शन्नू नाराजीच्या सुरात आपल्या मुलाची समजूत काढत म्हणाली, मी लवकर येईल बेटा. आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून अनवर खेळायला निघून गेला आणि शन्नू नाराज म्हणजेच थोडंसं उदासीच्या स्वरामध्ये तिनं म्हणायला लागली की तपोवनात काय आहे काय माहीत, कशाला जात आहेत सारखं असं ते म्हटले. आणि मी लवकर येईल बेटा असं अब्दुल म्हणताच अनवर हा बाहेर खेळायला निघून गेला. आज संक्रांत, त्यात मंगळवार. कितीतरी बायका बांगड्या भरायला आणि देवीच्या दर्शनाला येतील आणि आपलं दुकान बंद. रघुभैयाचा धंदा तेजीत चालणार. आज आणि उद्या लगेच नवीन वस्तू येईल रघुभैयाच्या घरात आणि तुम्ही जाऊन बसा त्या तपोवनात. शन्नू अब्दुलला नाराजीच्या स्वरात बोलायला लागली. आजचा दिवस म्हणजे संक्रांतीचा दिवस आहे आणि त्यात आज मंगळवार म्हणजे देवीचा वार आहे आणि कितीतरी बायका आज बांगड्या भरायला देवीच्या दर्शनाला येतील. साहजिकच मंगळवार हा देवीचा वार आहे आणि संक्रांत म्हणजे की स्त्रियांसाठी सौभाग्याचा सण आहे, उत्सव आहे. आणि कितीतरी आज स्त्रिया देवीच्या मंदिरात, अमरावती या ठिकाणी एक अंबाबाई देवीचं मंदिर आहे आणि त्या देवीच्या मंदिरामध्ये कितीतरी बायका आज काय होणार आहेत? बांगड्या भरायला येतील. आणि त्यातली त्यात म्हणजेच अब्दुलचा जो दुकानाचा शेजारी होता रघुभैया, त्याचंसुद्धा कशाचं बांगड्याचं दुकान आहे. आणि शन्नू मग सांगायला लागली की तुमचं दुकान बंद असल्यास रघुभैयाचा धंदा तेजीत चालणार, म्हणजेच व्यवसाय चांगला चालणार आणि उद्या लगेच त्याच्या घरामध्ये नवीन वस्तू येईल आणि तुम्ही जाऊन बसा त्या तपोवनात. म्हणजे आजचा दिवस हा व्यवसायाचा, धंद्याचा चांगला दिवस आहे आणि तुम्ही आजच्या दिवशी दुकान बंद ठेवत आहात असं शन्नूला या ठिकाणी म्हणायचं आहे. शन्नू चुप बेटा भी, असं कोण म्हणतो? अब्दुल म्हणतो.
एका हातात बांगड्याची पेटी आणि एका हातात पिशवी घेऊन अब्दुलने पायात चपला सरकावल्या. शन्नूला शांत करून अब्दुल तपोवनासाठी जायला तयार झालेला होता. त्याने तपोवनात नेण्यासाठी बांगड्याची काचेची पेटी घेतली आणि दुसऱ्या हातामध्ये पिशवी घेतली आणि पायात चप्पल घालून तो निघाला. हे बघा, रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून, धंद्यावर परिणाम होतो त्याचा, समजलं? असं शन्नू परत अब्दुलला म्हणाली. कारण साहजिकच आहे, कुष्ठरोगी स्त्रियांना बांगड्या भरायचं म्हटलं की हे काम कसं आहे, धोक्याचं काम आहे. कारण कुष्ठरोग म्हटलं की समाजाने त्यांना टाकून दिलेलं असतं किंवा आपल्या घरातल्यांनी सुद्धा कुष्ठरोगी म्हटलं की त्यांना टाकून देतात. आणि अशा स्त्रियांना, मुलींना अब्दुल हा बांगड्या भरायला जातो म्हणून साहजिकच त्याच्याकडं कोणी बांगड्या भरायला येईल का? नाही. कारण कुष्ठरोग हा संसर्गजन्य आजार आहे असं सर्वांनाच त्या ठिकाणी वाटत असतं. त्यामुळे साहजिकच ते बांगड्या भरायला कोणीही त्याच्याकडे येणार नाही. या अर्थाने शन्नू त्याला म्हणते की धंद्यावरती परिणाम होईल. अब्दुलने एकवार तिच्याकडे बघितले. तिच्या डोळ्यातला क्रोध त्याच्या परिचयाचा होता, पण तिच्याकडे बघून आज त्याला तिचा राग आला नाही तर कीव आली. आणि अब्दुलने एकवार म्हणजे एक वेळ तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यातला जो क्रोध म्हणजेच राग हा परिचयाचा होता, हमेशाचाच होता. पण तिच्याकडे त्याने बघून आज शन्नूचा त्याला राग आलेला नव्हता, तर तिची कीव आली होती. कीव येणे म्हणजेच दया येणे. अब्दुल बसस्टॉपवर आला. अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटरमधून थंडी चांगलीच जाणवत होती. साहजिकच संक्रांतीचा दिवस म्हणजेच थंडीचा महिना होता आणि त्या दिवशी थंडी वाजत होती. अब्दुलने स्वेटर आणि मफलर हे थंडीपासून बचाव करण्यासाठी घातले होते, परंतु अब्दुलचं स्वेटर हे उसवलेलं होतं. त्यामुळे साहजिकच त्याला उसवलेल्या स्वेटरमधून थंडी जाणवायला लागलेली होती. बस आली. बांगड्यांची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला आणि तपोवनाकडे जाणारी बस येता क्षणीच अब्दुल आपली बांगड्याची पेटी आणि पिशवी सांभाळत तो बसमध्ये बसायला लागला. अगदी खिडकीजवळ बसला आणि बसच्या खिडकीपाशी तो जाऊन बसला. पेटी अलगद उचलून त्याने आपल्या मांडीवर ठेवली. अलगद म्हणजे हळूवार. कारण काचेच्या बांगड्या, काचेची पेटी, साहजिकच त्याला धक्का लागू नये म्हणून त्याने हळूवारपणे आपल्या मांडीवरती ती पेटी घेतली. गर्दीत कुणाचा धक्का लागला तर? लाल, हिरव्या, निळ्या, रंगीबेरंगी बांगड्यांकडे मोठ्या कौतुकाने त्याने बघितले आणि अब्दुलने ज्या रंगीत बांगड्या होत्या, लाल, हिरव्या, निळ्या, रंगीबेरंगी अशा बांगड्याकडे त्याने कौतुकाने नजर टाकली, मायेने नजर टाकली. बस सुरू होताच थंडगार वाऱ्याचा झोत अधिकच त्रासदायक वाटू लागला आणि बस चालू झाली की थंडगार वाऱ्याचा झोत म्हणजे वाऱ्याचा वेगवान प्रवाह हा यायला लागला आणि त्याला जास्तीची थंडी वाजायला लागली, जास्तीचा त्रास व्हायला लागला. अब्दुलने मफलर कानाला घट्ट लपेटून घेतला. जिल्हाधिकारी कचेरीजवळ पाहून बस रिकामी झाली. जिल्हाधिकारी कचेरी म्हणजेच कलेक्टर ऑफिस. कचेरी म्हणजे काय? कार्यालय. त्या ठिकाणी पाहून बस रिकामी झालेली होती. तपोवनाकडे कोण जातोय कशाला? साहजिकच कुष्ठरोग्यांची संस्था आहे तपोवन आणि तिकडे जाणारही कोणी नव्हतं. जेमतेम 5-6 उतारू राहिले होते बसमध्ये. तपोवनाच्या त्या गोलाकार कमानीकडे अब्दुलचे लक्ष गेले. कमान म्हणजेच काय? कमानीचा अर्थ या ठिकाणी महिरप असा होईल आणि इंग्रजीमध्ये काय? गेटकडे अब्दुलचं लक्ष गेलं. गेल्या 6 महिन्यात केवढी फुलली आहे तिच्यावरती वेल. आणि 6 महिन्यापूर्वी अब्दुल हा तपोवनात आलेला होता आणि 6 महिन्यानंतर ज्या गेटवरती वेल फुललेली होती ती बरीच मोठी झालेली होती. कारण अब्दुल जेव्हा मागे आला होता तेव्हा जेमतेम हातभर वेल होती. अब्दुल गेटजवळ आला की लहान लहान मुली एकदम गोंधळ करायला लागायच्या. चुडीवाला आला. अब्दुल आश्रमामध्ये येतो, तपोवनमध्ये येतो आणि आंब्याच्या झाडाखाली असलेला चौथरा म्हणजेच काय? पार, बसण्यासाठीचा पार. त्यावरती तो बसायचा आणि क्षणातच सारा कामधंदा सोडून तेथील स्त्रिया ह्या अब्दुलच्या आजूबाजूला गर्दी करायच्या. त्या लाल रंगाच्या मला, त्या हिरव्या मला, चुडीवाला माझ्यासाठी आरसा आणला, मागच्या वेळी मी सांगितलं होतं ना, असे एक ना अनेक प्रश्न अब्दुलला त्या विचारायच्या. अब्दुलच्या आजूबाजूला गर्दी झाली आणि गोंधळ सुरू झाला. प्रत्येकीला प्रथम बांगड्या भरायच्या होत्या. साहजिकच त्यांच्या मनामध्ये इतका उत्साह निर्माण झालेला होता की सर्वांनाच वाटायच्या आधी मी बांगड्या भरावं. अब्दुल एकेकीच्या हातात बांगड्या भरू लागल्या, त्यांना हव्या तशा, त्यांच्या मनपसंत.
त्यांना बांगड्या भरणं म्हणजे एक दिव्यच काम असायचं. दिव्य म्हणजेच कठीण प्रसंग असायचा. पण अब्दुलला ती कला साधली होती. अब्दुलला ते जमत होतं. बांगड्या भरल्यानंतरचा त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद हाच अब्दुलला लाखामोलाचा वाटायचा. 2-3 तास बांगड्या भरण्याचा कार्यक्रम जवळजवळ सुरू राहायचा. साऱ्या तपोवनामध्ये तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस असायचा. कारण साहजिकच वर्षातून 2दा जाणारा अब्दुल हा जेव्हा तपोवनमध्ये जातो आणि तपोवनमध्ये गेल्याच्या नंतर स्त्रियांच्या हातामध्ये बांगड्या भरतो, जो की समाजाने टाकून दिलेल्या अशा स्त्रिया, मुली त्यांच्या हातामध्ये बांगड्या भरणे, अशा कुष्ठरोगी स्त्रियांच्या हातामध्ये बांगड्या भरणे म्हणजेच काय, खरोखरच दिव्याचं काम असायचं, कठीण काम असायचं. परंतु अब्दुलला ते जमलेलं होतं. त्यामुळे साहजिकच अब्दुल जवळजवळ 2 ते 3 तास त्या ठिकाणी बांगड्या भरायला लागायच्या किंवा सर्वच तपोवनातील स्त्रियांना तो बांगड्या भरून घालायचा. आणि तो दिवस म्हणजे सर्वांसाठी उत्साहाचा, आनंदाचा दिवस असायचा. चैतन्याचा म्हणजेच काय, उत्साहाचा दिवस असायचा. आवाज, गडबड, गोंधळ, चेहऱ्यावरचा आनंद आणि हे सारे वातावरण निर्माण करणारा चुडीवाला. चैतन्याचा दिवस का वाटायचा? कारण चुडीवाला आल्यामुळे साहजिकच मला ह्या रंगाच्या बांगड्या, मला अशा बांगड्या, मला आरसा आणला का, अशा प्रकारचे अनेक प्रश्न आनंदित होऊन आणि त्याचबरोबर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहून खरोखरच हे सारे वातावरण निर्माण करणारा चुडीवाला अब्दुल म्हणजेच तपोवनातील स्त्रियांना, मुलींना अगदी कशासारखा वाटायचा? देवदूतासारखा त्यांना वाटायला लागायचा. देवदूत म्हणजेच प्रेषित किंवा देवाने पाठवलेला माणूस त्यांना वाटायचा. वर्षातून 2दा संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तपोवनातील स्त्रिया चुडीवाल्याची आतुरतेने वाट पाहत आणि अब्दुललाही तो आनंद बघून विलक्षण समाधान व्हावे. असेच काही दिवस गेले. एक दिवस रघुभैया आला. त्यांच्या हाती पोस्टमनने दिलेले पत्र होते. आणि अशा प्रकारे वर्षातून 2दा संक्रांती आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तपोवनातील स्त्रिया हे चुडीवाल्याची आतुरतेने म्हणजे उत्सुकतेने वाट पाहायच्या आणि अब्दुललाही तो आनंद बघून विलक्षण समाधान वाटायचं. विलक्षण म्हणजेच काय, असामान्य समाधान त्याला वाटत असायचं. अशा प्रकारे अब्दुल कुष्ठरोग्यांच्या वसाहतीमध्ये जाऊन त्या स्त्रियांच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण करत असे. असेच काही दिवस गेल्याच्या नंतर रघुभैया त्याच्या हातामध्ये पोस्टमनने दिलेले एक पत्र घेऊन येतो. अब्दुल मियाँ, तपोवन से चिट्ठी आई है आपको. दिखाओ दिखाओ. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे. मग वाचून दाखव ना तूच. रघुभैया काय करतो? चिठ्ठी घेऊन येतो. ती कुठून आलेली असते? तपोवनामधून आलेली असते. आणि साहजिकच ती चिठ्ठी मराठीतून होती आणि अब्दुलला मराठी येत नव्हती. याचा अर्थ असा होतो कारण रघुभैया ही चिठ्ठी वाचून दाखवतो. रघुभैयाने चिठ्ठी मोठ्याने वाचली. चिठ्ठीतील मजकूर ऐकून अब्दुल आणि शन्नू यांना खूप आनंद झाला. तपोवनात होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता आणि त्यासाठी पत्र पाठवून दाजीसाहेबांनी त्याला निमंत्रण दिले होते. 2 दिवसांनीच सत्कार समारंभ होता. कधीही लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाटेला आले होते. पत्र आल्यापासून तो त्याच आनंदात होता. पुन्हा पुन्हा तो स्वतःला विचारत होता, सत्कार करण्याएवढे मी काय केले आहे तपोवनासाठी. जेव्हा रघुभैयाने मोठ्याने चिठ्ठी वाचून दाखवली आणि त्या चिठ्ठीतला मजकूर म्हणजेच पत्राची मेन बॉडी तो ऐकल्याच्या नंतर शन्नू आणि अब्दुल हे दोघे कसे झाले? आनंदित झाले, खुश झाले. कारण तपोवनात जे संमेलन होणार होतं, कार्यक्रम होणार होता, त्या कार्यक्रमामध्ये अब्दुलचा खास सत्कार होणार होता, त्याचा गौरव होणार होता आणि त्यासाठी पत्र पाठवून दाजीसाहेबांनी त्याला निमंत्रण दिलेले होते, इन्व्हिटेशन दिलेले होते. 2 दिवसांनीच सत्कार समारंभ होता आणि ती चिठ्ठी म्हणजे 2 दिवसापूर्वी अब्दुलला मिळालेली होती. कधीही लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाटेला आले होते. म्हणजे अशा प्रकारचा सत्कार त्याला कधीही लाभणार नव्हता किंवा मिळणार नव्हता. कारण अब्दुल हा सामान्य बांगडेवाला आहे, चुडीवाला आहे.
आणि ते नशीब, भाग्य म्हणजेच काय, नशीब, ते भाग्य त्याच्या वाटेला आलेले होते. पत्र आल्यापासून तो त्याच आनंदात होता आणि जसे पत्र आले तेव्हापासून तो आनंदित राहायला लागलेला होता. पुन्हा पुन्हा तो स्वतःला विचारत होता, सत्कार करण्याएवढे मी काय केले आहे तपोवनासाठी. आणि परत परत तो विचार करायला लागला की मी सत्कार करण्यासारखं एवढं मोठं काय काम केलं आहे की माझा त्या ठिकाणी सत्कार होतोय. अब्दुल तपोवनात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला आणि 2 दिवसानंतर अब्दुल जेव्हा तपोवनमध्ये आला तेव्हा कार्यक्रम सुरू झालेला होता. स्टेजच्या समोर अब्दुलला मांडलेल्या खुर्च्यावर काही निमंत्रित पाहुणे मंडळी बसलेली होती. स्टेजच्या समोर, स्टेज म्हणजे व्यासपीठ, व्यासपीठाच्या समोर बाजूला ज्या खुर्च्या मांडलेल्या होत्या त्या खुर्च्यांमध्ये निमंत्रित, इन्व्हिटेशन केलेले पाहुणे मंडळी त्या ठिकाणी बसलेली होती. अब्दुलला त्यांच्याबरोबर बसायला संकोच वाटणे म्हणजे कमीपणा वाटणे. अब्दुलला एवढ्या मोठ्या माणसांसोबत बसण्यासाठी काय कमीपणा वाटायला लागलेला होता. तो तसाच उभा राहिला. तेवढ्यात खुद्द दाजीसाहेबांनीच त्याला बोलावून जवळच्या खुर्चीवर बसायला लावले. अब्दुलला संकोच वाटत असल्यामुळे, कमीपणा वाटत असल्यामुळे तो त्या ठिकाणी तसाच उभा राहिला. परंतु दाजीसाहेबांनी जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा त्याला बोलावून आपल्या जवळच्याच खुर्चीवर त्याला बसायला लावले. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या अध्यक्षांचे स्वागत वगैरे औपचारिक झाल्यावर दाजीसाहेबांनी बोलायला सुरुवात केली. अब्दुल बघतच राहिला. 84 वर्षाच्या वृद्धाचा ताठपणा, उंच सडसडीत देहयष्टी, तेजपुंज चेहरा, गौरवर्ण पांढरे स्वच्छ धोतर, त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा. या वयातही आवाजातला खणखणीतपणा आणि बोलण्यातली ऐट यामुळे अब्दुल भारावून बघतच राहिला आणि दाजीसाहेब बोलत होते. आता या ठिकाणी जेव्हा सत्कार समारंभाला अब्दुल हा पोहोचलेला होता तेव्हा सत्कार समारंभ हा सुरू झालेला होता आणि स्टेजच्या समोरच, व्यासपीठाच्या समोरच निमंत्रित मंडळींना बसवण्यात आलेलं होतं. अब्दुलला त्यांच्यासोबत बसण्यासाठी कमीपणा वाटला होता म्हणून तो तसाच उभा राहिलेला होता. परंतु दाजीसाहेबांचं जेव्हा त्याच्याकडे लक्ष गेलं तेव्हा दाजीसाहेबांनी त्याला जवळच्या खुर्चीवरच बसवलं आणि कार्यक्रमाचे जे अध्यक्ष होते त्यांचं स्वागत वगैरे औपचारिकता झाल्याच्या नंतर, जे फॉर्मॅलिटीज होत्या त्या झाल्याच्या नंतर दाजीसाहेबांनी बोलायला सुरुवात केली आणि दाजीसाहेब जेव्हा बोलत होते तेव्हा अब्दुल हा त्यांच्याकडे पाहतच राहिलेला होता. कारण दाजीसाहेब हे 84 वर्षाचे वृद्ध होते. वृद्ध म्हणजेच काय, म्हातारे, आणि त्यांच्या अंगामध्ये ताठपणा होता. त्यांची देहयष्टी म्हणजे शरीर उंच आणि सडसडीत असे होते. त्यांचा चेहरा तेजपुंज होता. तेजपुंज म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती एक तेजस्वी निखार होता, तेजस्वीपणा दिसून येत होता. आणि त्यांचा वर्ण गौरवर्ण म्हणजेच गोऱ्या रंगाचे, वर्ण म्हणजेच रंग. त्यांनी घातलेला पेहराव म्हणजे पांढरे स्वच्छ धोतर घातलेले होते आणि त्यावर बंद गळ्याचा कोट घातलेला होता आणि डोक्याला केशरी फेटा बांधलेला होता. आणि 84 वर्षाचे असून देखील त्यांच्या आवाजामध्ये खणखणीतपणा दिसून येत होता आणि त्यांच्या बोलण्यात एक प्रकारची ऐट दिसून येत होती. यामुळे अब्दुल त्यांच्याकडे भारावून बघतच राहिलेला होता. ऐट म्हणजे दिमाग, एक प्रकारचे डोल किंवा रुबाब या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आणि अब्दुल पण त्यांच्याकडे कसा भारावून बघत होता. भारावून म्हणजे प्रभावित होणे, म्हणजे त्यांच्याकडे इम्प्रेस होऊन त्यांच्याकडे तो पाहतच राहिलेला होता. बाकीचा पाठ आपण पुढील भागात पाहूया.